नमस्कार. आज आपण मेमोरीसाठी लागणारे बॅकग्राऊंड कसे ड्रॉ करावे ह्या विषयावर आपण चित्र काढणार आहे. तर मेमोरी जेव्हाही करतो किंवा एखादं लँडस्केप करतो तेव्हा रेखाटन करताना खूप अडचणी येत असतात. तर घरे कशी काढायची, सगळ्यात तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये घरे कशी काढायची, फिगर कसे ड्रॉ करायचे ह्या अडचणी असतात. तर आपण आजच्या फक्त बॅकग्राऊंड कसं ड्रॉ करायचं हा विषयावर आपण ड्रॉइंग करूया. तर घरे कशी काढायची, एखाद्या चित्रामध्ये घरे कशी दाखवायची हे आजच्या ह्या चित्रामध्ये आपण पाहूया. प्रथम आपण घराची सुरुवात करूया. एक अशा प्रकारे लाईन म्हणा, पर्स्पेक्टिव्ह मध्ये ड्रॉइंग दाखवायचा प्रयत्न करा. तिथे घास दाखवा जेणेकरून ह्या बॅकग्राऊंडच्या बॅक साईडला एक टेप आपल्याला मिळून जाते आणि घर हे त्या भिंतीच्या त्या साईडला आहे, रेषेच्या त्या साईडला आहे असे हे आपल्याला फार होत असते. इथे आपण अशा प्रकारे विंडो दाखवू शकतो. त्यानंतर आपण घराच्या दुसऱ्या बाजूला इथे असे साईडला असे झाडे दाखवली तर आपल्याला अजूनही त्या चित्रामध्ये देखणे मिळत असतो. इथे गेट कंपाऊंड तुम्ही दाखवू शकता. अशा प्रकारे इथे दुसऱ्या बाजूला पुन्हा एखादं घर दाखवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे रेखाटन करून ते घर दाखवू शकता. चित्रामध्ये तुम्हाला आठवतंय तर तुम्ही त्या चित्रामध्ये ऍडिशन करत जावा जेणेकरून आपल्या चित्रामध्ये अजूनही सुंदर येत जाईल. चित्र काढत असताना आपले चित्र सुंदर केव्हा दिसते, जेव्हा आपली ही सुंदर असेल, जेव्हा आपली लाईफ चांगली असेल तेव्हा ऑटोमॅटिकली आपले चित्रही सुंदर दिसायला सुरुवात होत असते. तर इथे आपण पुन्हा एखादं झाड दाखवायचं, मागे पुढे असे झाड दाखवल्याच्या नंतर आपल्या चित्राला अजूनही चांगले सुंदरता यायला सुरुवात होते, चांगल्या दिसण्यास सुरुवात होते. त्याच्यानंतर काहीतरी आपण अशी दाखवा जेणेकरून चित्रामध्ये डेप्थनेस अजून आपल्याला घेता येत असतो. जसे की सुरुवातीला सांगितलं असे आपण गेट कंपाऊंड दाखवूया. चित्रामध्ये खूप सुंदर ते झाड ते झाड नैसर्गिक आहे, त्याला आकार कसाही दिला तरी ते सुंदरच दिसते. आपण एक टिपिकली गोष्ट लक्षात धरून ठेवली की झाड म्हणजे अशी सरळ रेषा, ते तसं न करता अशा प्रकारे तुम्ही झाडं दाखवू शकता. झाडाखाली एखादं बॅकग्राऊंड बनवणार आहे आपण तर झाडाच्या खाली असले एखादं घर दाखवा बाजूला. आपण पाहू शकतो आपण एक ग्राउंड लाईन अनुसरून हे बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे आणि जेणेकरून आपल्या चित्रामध्ये अजूनही चांगला सुंदर पूर्ण चित्र बनले आहे. जर तुम्हाला अजून एखादं घर काढायचं तर दोन असे एखादे घर दाखवू शकतो आणि इथे असे झाडे दाखवा जेणेकरून ते घर असं गोल वाटेल. आणि आता इथे थोडस ग्राउंड आहे, ग्राउंडला थोडस हे तरी असे थोडेसे असे दगडाचा प्रकार दाखवून जेणेकरून हे असं खाली वाटत लावून वगैरे अशा प्रकारचे ड्रॉइंग जे असा क्राऊड आपण असे दाखवतात वेगवेगळे ते दाखव प्रत्येक गोष्टी म्हणजे ते दाखवणं गरजेचं आहे असं नाही. असं तुम्ही बॅकग्राऊंड प्लेन जरी सोडलं तरी चालेल. त्याच्यामध्ये फक्त एक करा, एकदम पूर्णपणे आवडेल आणि न वाटून असे दोन पक्षी दाखवा जेणेकरून त्याला अजूनही येऊ शकते. आपल्याला जर वाटलं तर याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला एखादं पर्वत दाखवायचा आहे, एखादी मोठी बेटी पर्वतमाळा दाखवायची आहे, एखादं डोंगर दाखवायचं आहे तर डोंगर आपण त्रिकोणी आकारचा न काढता त्याला सिंपल अशा प्रकारे आपण दाखवू शकतो जेणेकरून आपल्या चित्राचा डोंगर हा सुंदर दिसेल. तुम्ही अशा प्रकारे चित्रामध्ये डोंगर दाखवू शकतात जेणेकरून आपल्या चित्रामध्ये डेप्थनेस अजूनही येईल. आता इथं डोंगर दाखवत असताना त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही काम कलर मध्ये थ्रीडी इफेक्ट तुम्ही दिले तर अजूनही सुंदर चित्रामध्ये सौंदर्य येऊ शकेल. तर हे आजचं मेमोरी साठी लागणारे जे ड्रॉइंग आहे बॅकग्राऊंड, तर ते बॅकग्राऊंड कशा प्रकारे पाहिजे याच्यातलं काहीही थोडासा पार्ट जरी तुम्ही एखाद्या मेमोराईज मध्ये घेतला तरी तुमचं मेमोराईज हे पूर्णपणे सुंदर दिसू शकते. हा एवढा पार्ट काढला एखाद्या मेमोराईज मध्ये तो बी येऊन जाईल, एवढा पार्ट घेतला तरी तो बी सफिशियंट आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपल्या विषयाला काय अनुसरून लागणार आहे ते आपल्या डोक्यात असेल, प्रॅक्टिस झालेले असेल तर भरपूर काही प्रॅक्टिस कर म्हणजे एक थीम तयार झाली. आपल्याला ह्या गोष्टी आपल्या
मेमरीमध्ये असेल तर आपल्या फक्त ह्याला उचलून मांडायचं, ऍडजस्ट कशापैकी ह्याचा विचार करायचा आहे. सर्वप्रथम आपण मेमरीवाईज करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, फिगर ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड हे ड्रॉ करायचं आहे. तर बॅकग्राऊंड कशा प्रकारचे पाहिजे हवे आहे त्या चित्राला अनुसरून, आणि ह्या चित्राच्या मदतीने तुम्हाला मेमरीवाईज मध्ये खूप चांगली मदत होऊ शकते.